नमस्कार मंडळी. तर फायनली आपण पोहोचलो आहेत गाणगापूरमध्ये. इथे येण्यासाठी पाप पुण्य पैसे या गोष्टी लागत नाहीत. तर इथे येण्यासाठी दत्तगुरूंचं बोलावं लागतं. ज्याच्या आयुष्यामधील सगळे रस्ते बंद झालेत त्यांनी फक्त गाणगापूरचा रस्ता धरावा, कारण इथं आल्यानंतर दत्तगुरू स्वतः रस्ता दाखवतात. आजचा आनंद खूप वेगळाच आहे, कारण आज आपण गाणगापूरमध्ये पोहोचलोय. गाणगापूरमध्ये गेल्यानंतर तिथं संगमावर जायचं, तिथं स्नान करायचं आणि नंतर कलेश्वराचं दर्शन करून 12च्या आरतीला दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आरती घ्यायची आणि त्यानंतर तिथं मधुकरी मागायची. त्यानंतरच आपली गाणगापूरची यात्रा सफल होत असते. आणि लक्षात ठेवा, संगम, कल्लेश्वर आणि गावातील मंदिर या ठिकाणी जर तुम्ही दर्शन घेतलं तर तुमची गाणगापूरची यात्रा सफल होते. संगमावर जाताना अशी जबरदस्त मारुताची मूर्ती दिसते, ती पाहिल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जातं. गुरुचरित्राचं पारण करायचं होतं, त्याच्यामुळं घाईघाईमध्ये संगमावर आलो, घाईघाईमध्ये आंघोळ केली आणि गेलो मंदिराकडे, कारण पारण चालू करायचं होतं ना. पांडुरंग महाराज आणि मला भेटली शेजारी जागा. आम्ही बसलो पारण करायला. पुढील व्हिडिओ मध्ये मधुकरी कुठे मागतात आणि अष्टतीर्थाचं महत्व काय हे पाहणार आहोत. दत्तात्रय महाराज की जय.